बेळगावमध्ये जय महाराष्ट्र हे गीत गायलं म्हणून शालेय मुलांवर गुन्हा दाखल। या प्रकरणावर सरकार म्हणून आम्ही मध्यस्थी करू, वेळ पडली तर स्वतः कर्नाटकात जाणार, उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती। मुंबईच्या कांजूरमार्गमध्ये गॅस टंचाई विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। डोक्यावर महिला शिवसैनिकांनी सिलेंडर घेऊन हातात काळे झेंडे घेत मोर्चा काढला। भिवंडीत कामतघर परिसरात अनधिकृत गॅस सिलेंडरच्या गोदामावर छापा। छापेमारीत एक ट्रक, 3 टेम्पो आणि 330 सिलेंडर जप्त। एजिस गॅस सिलेंडरचे भाव वाढवून विकत असल्याची पोलिसांना माहिती। राजमाता जिजाऊ बस सेवा उद्यापासून सेवेत। मुख्यमंत्री राजमाता जिजाऊ बसला दाखवणार हिरवा झेंडा। ग्रामीण भागात या बसेसचा होणार मोठा फायदा। 19 मार्चला अयोध्येत कार्यक्रमाचं आयोजन। श्री रामयंत्र रामदरबारात स्थापित केलं जाणार। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राहणार उपस्थित। अयोध्येत 8000 पाहुण्यांसाठी तयारी। hormuzची समुद्रधुनी फक्त आमच्या शत्रूंसाठी बंद। इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास आराग यांची प्रतिक्रिया। तर आम्ही युद्धबंदीची कोणतीही विनंती केली नसल्याचं आराग यांच्याकडून स्पष्टीकरण। इराणच्या हमादानमध्ये एका इमारतीवर हवाई हल्ला। हल्ल्याची दृश्य एका कारच्या डॅशबोर्डवर असलेल्या कॅमेऱ्यामधून टिपली गेली। घटनेनंतर रस्त्यावरील अनेक गाड्या या ढिगाऱ्याखाली गेल्याची माहिती। इस्रायली सैन्याचा लेबनॉनमध्ये प्रवेश। आयडीएफ सैनिक एका ऑपरेशनसाठी लेबनॉनमध्ये प्रवेश करतानाचा व्हिडिओ व्हायरल। तर इस्रायली सैन्यानं या मिशनला ऑपरेशन हॅमर नाव दिल्याची माहिती। नवीन टॅरिफ रचना लागू होईपर्यंत भारत अमेरिका व्यापार कराराला ब्रेक। न्यायालयाच्या निर्णयानंतर अमेरिकेनं जागतिक टॅरिफ दर पुन्हा लागू केल्यानंतरच करार अंतिम याचा निर्णय घेण्यात येईल। वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।